हॅलो गाईज, वेलकम टू बॅक. म्हणजे आज आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये खूपच तुफानवाला भांडण बघायला भेटणार आहे. कारण की आपली अभिजित आणि अंकिता या दोघांमध्ये खूपच मोठी बहस झाली. कारण की सिर्फ और सिर्फ आपल्या निक्कीमुळे. निक्की म्हणजे खूपच मोठा गेम रचत आहे आणि डायरेक्ट अंकिता म्हणत आहे की तू जर तुला खूपच म्हणजे हिरो बनायची सवय आहे, मधात प्रत्येक गोष्टीवर येतोस आणि निक्कीची जास्तीच्या साईड घेऊ लागलास. या गोष्टीवर अभिजित चिडला आणि अभिजित म्हणला की तुला जर तिला काही म्हणायचं आहे, हिनं इथंच बसलेली आहे, तू डायरेक्ट तिच्या तोंडावर बोल. तू मला काय बोलत आहेस आणि माझ्यावर काय भडत आहे? मला जे खरं वाटते मी तेच बोलत आहो. आणि लास्ट एपिसोडमध्ये तुला माहीत असेल की अभिजितची वाईफ आलती, अभिजितची मुलगी आलती. तेव्हा अभिजितची वाईफ म्हणली, "तुला जेव्हा कुठेही तुझ्यापुढे कोणी पण असू दे, जे तुला खरं वाटते तेच म्हण." तर आपला अभिजित तिच्या वाईफच्या गोष्टीवर कायम आहे आणि अंकिताच्या अपोझिट म्हणजे निकी साईड घेऊन बोलत आहे. आणि अंकिता खूपच चिडत आहे कारण की अभिजित 5-6 दिवसापासून निक्कीची साईड घेत आहे आणि प्रत्येक गोष्टीवर अभिजित आणि अंकिता या दोघांमध्ये खूपच मोठा भांडण होत आहे. आता बघायला हे मजा येणार की आता अंकिता आणि अभिजितचं भांडण किती दिवस अजून चालणार, कारण की बिग बॉसचा बघता बघता फिनाले जवळ येत आहे आणि फिनाले जवळ येता येताच या दोघांची मैत्रीण तुटून निक्कीने कांड करून टाकला आणि फक्त आपली निक्की राज करत आहे बिग बॉसच्या घरात. तुम्हाला काय वाटतं? बिग बॉसच्या घरात आपले पॅडेदार निघून गेले, आता नेक्स्ट इविक्शन कोणाचं होणार हे बघायला खूपच मजा येणार. तुम्हाला काय वाटतं? बिग बॉसच्या घराची ट्रॉफी कोण घेऊन जाणार आणि त्याच्यासोबत कोण लास्टपर्यंत टिकून बिग बॉसच्या हातातून ते बिग बॉसची ट्रॉफी सोडून जाणार? मला कमेंट करून सांगा तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे, हे पण मला सांगा. आणि त्याच्यासोबत बघू की नेक्स्टमध्ये काय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.